उद्धव ठाकरे हे येत्या 4 आणि 5 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी ते संवाद यात्रा काढून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। अंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन ते घेणार आहेत। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी कुडाळमध्ये होणाऱ्या सभास्थळाची पाहणी केली आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आमदार वैभव नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्याच्या राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच येत आहे आणि खरं तर या उद्धव साहेबांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद सिंधुदुर्ग वासियांकडे सुद्धा मिळतोय। आज महाराष्ट्रातला एक नेता दिल्लीच्या तख्ताशी लढतोय आणि कुठल्याही पद्धतीने दिल्लीवरची झुकले नाहीत आणि त्याचबरोबर आज गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्याविरुद्ध उद्धवजी सातत्याने आवाज उठवत आहेत आणि त्यामुळे लोकांना उद्धवजींच्या मागे उभं राहायचं आहे आणि ते उद्धवजींच्या स्वागतासाठी उभे राहणार आहेत आणि आम्ही त्या दृष्टीने योग्य असं नियोजन केलं आहे आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद उद्धवजींना पाहण्यासाठीच लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।